गोष्ट सांगते मी. गोष्ट पंचतंत्रातली आहे. ही गोष्ट आम्ही आमच्या शाळेत लहान लहान मुलांना सांगत असतो. आज तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही मोठेच आहात तरी सांगते. बघा याच्यात काही शिकण्यासारखं आहे का ते. तर माऊली गोष्ट बेडकाची. आता या बेडकाचं नाव काय ठेवायचं बाई? सोम्या. सोम्या बेडूक. तर या सोम्या बेडकाचं ना त्याच्या विहिरीतल्या बेडकांची जमायचंच नाही. नुसतं भांडण. एक दिवशी सोम्याला राग आला आणि तो ताड करत थेट निघून गेला. जाऊन जाऊन कुणाकडे गेला माऊली? सापाकडे गेला. बघा आता बघा माऊली, आपल्याला माहितच आहे साप आणि बेडूक एक नंबरचे शत्रू आहे का नाही. तरी सुद्धा तो सापाकडे गेला आणि सापाला जोर जोरात आवाज देऊ लागला. हाय माय, आता सापाचं नाव काय ठेवायचं? बेडकाचं आपण सोम्या ठेवलं, याचं गोम्या. तर माऊली तिथं गेला आणि त्याला रिक्वेस्ट केलं की म्हणला, मला माहितीये आपण जन्मजात एक नंबरचे शत्रू, पण तरी सुद्धा माझी एक रिक्वेस्ट तुम्ही ऐकून घ्या. मला माझ्या शत्रूंना मारून टाकायचं, तुम्ही त्यांना खाऊन टाका. म्हणजे कसं, माझे शत्रू पण मरतील आणि तुम्हाला आयतं जेवण पण मिळेल. आता यावर आपला गोम्या साप म्हणाला, अरे तू येडा झाला का? तू राहतो विहिरीत, तिथं मी यायचं कसं? बेडकांना खायचं कसं? तोंडाला काय येईल ते बोल नको, जाय तुझ्या घरी परत. आता यावर आपला सोम्या म्हणाला, हाय का असं असतंय का बरं साहेब? आता तुमच्याशी फ्रेंडशिप करायची म्हणजे मी काहीतरी प्लॅनिंग केलीच असेल ना, केलीच असेल की नाही? तर साहेब तुम्हाला प्लॅनिंग सांगतो. आमच्या विहिरीत पाण्याच्या बरोबर वर ना एक बिळ आहे. ते बिळ मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही तिथं राहा. मी तुम्हाला एक एक करून माझे शत्रू दाखवतो आणि तुम्ही एक एक करून त्यांना खाऊन टाका. यावर आपला गोम्या साप विचार करायला लागला की बुवा खरे आपलं तर वय झालं, मुश्किलीनं इकडे तिकडे झटपट करून शोधून एक उंदीर मिळतो, याची डील आपल्याला परवड. आपला गोम्या साप म्हणाला, ठीक आहे मी येतो तुझ्या बरोबर. पण माऊली आपल्या सोम्यानं मात्र एक अट घातली की तो म्हणला, हे बघा साहेब, तुम्ही माझ्या फॅमिलीला मला काही करायचं नाही. मी एक एक करून तुम्हाला माझा शत्रू दाखवेन, तुम्ही त्यांनाच खायचं. पटत असेल तर ठीक आहे, नाही तर डील कॅन्सल बॉ. मग गोम्या साप म्हणाला, मान्य, चल. मग काय दोघं मिळून विहिरीकडे निघाले. आपल्या सोम्या बेडकानं एक एक करून त्याचे शत्रू सापाला दाखवले आणि सापानं ते खाऊन टाकले. झालं की काम फत्ते माऊली. सोम्या गोम्या सापाला म्हणाला की साहेब थँक्यू बर का, आता तुम्ही तुमच्या घरी परत जा. साप म्हणला, परत जा? अरे तू येडा बिडा झाला काय? परत जा. ज्या क्षणी मी माझं बिळ सोडलं त्या क्षणी दुसऱ्या कोणत्या तरी सापानं त्याला बळकावलं पण असेल. आता हे बिळ सोडून मी कुठेही जाणार नाही. मला इथं आणलं कुणी रे? तू. मग माझ्या खायची जबाबदारी कुणाची? तुझी. आता रोज मला एक बेडूक आणून द्यायचा. माऊली बिचाऱ्या बेडकाकडे आता कसलाही पर्याय उरला नाही. तो रोज बेडका आणून देऊ लागला सापाला आणि साप त्याला खाऊ लागला. शेवटी सापच होता तो. आपल्या सोम्यानं आणलेले बेडक तर तो खायचाच, पण त्याच्या बरोबरच दुसरे पण 3-4 बेडक तो खायला लागला. माऊली असं करता करता सापानं सोम्याच्या पोराला खाल्लं की सोम्यानं स्वतः बघितलं. आपल्या पोराला साप खातोय हे बघून त्याला किती त्रास झाला असेल.
पण आता तो काही करू शकत नव्हता, कारण या सापाला आवरणं अशक्य झालं होतं. साप एक एक करून सोम्याच्या घरातल्या प्रत्येक माणसाला खाऊ लागला आणि सोम्या बेडूक काही करू शकला नाही. हे सगळं कुठून सुरू झालं माऊली? जेव्हा भावंडांमध्ये भांडणं झाले, त्याच्यावर मार्ग न काढता त्यांनाच संपवण्याचा निर्णय आपल्या सोम्याने घेतला ना, तिथून. याच्यातून मार्ग काढण्याऐवजी एकमेकांचा जीव घेण्याचा निर्णय घेतला तिथून. आणि बदला घ्यायचा म्हणून एका तिसऱ्याच प्राण्याला आणून इथं बसवलं तिथून. माऊली, जेव्हा भाऊच भावाच्या विरोधात उभा राहतो तेव्हा महाभारत घडतं. काय बोलला होता दुर्योधन पांडवांना? की सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही. आणि इथूनच खरा सर्वनाश सुरू झाला. माऊली, असे सोम्या बेडूक आपल्याला जागोजागी दिसतात. अहो, किती भावांना आपण जागेसाठी, जमिनीसाठी भांडताना बघितलंय, इस्टेटीसाठी भांडताना बघितलंय. माऊली, आपले भाऊ बंध प्रेमाची माणसं असतात. आपण त्यांच्यावर प्रेम करायचं की त्यांच्याशीच भांडायचो? जरा विचार करा. माऊली, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्यांनी आपला सांभाळ केला, ज्यांनी आपल्याला जीव लावला, त्यांच्याशी भांडू नका. उलट त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा आदर करा आणि त्यांचा सांभाळ करा. माऊली, संत तुकोबारायांनी विठुरायाला जे मागणं मागितलंय ते मागूया आणि आजच्या कीर्तनात थांबूया. हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लागे मुक्ती आणि संपदा संत संगती दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. न लागे मुक्ती आणि संपदा संत संगती दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. रामकृष्ण रे, रामकृष्ण. इंदुताई, तुम्ही जेव्हा कीर्तनाला उभ्या राहतात ना, तेव्हा असं वाटतं ना की साक्षात व्यंकट महाराजच उभे आहेत. तुम्ही त्यांच्या शिष्य आहात हे तुम्ही सिद्ध केलं. अहो, ही सगळी गुरुकृपा आहे. ती विठुरायाची कृपा आहेच की. इंदुताई, ही आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे छोटंसं मानधन. माऊली, खरं तर व्यंकू महाराजांनी मानधन घ्यायचं नाही असं शिकवलं, पण आमच्या विठूच्या वाडीच्या शाळेसाठी देणगीची गरज आहे. ही रक्कम मी देणगी म्हणून स्वीकारते. बर, घ्या. इंदुताई, आता उशीर खूप झालाय. तुमची काही हरकत नसेल तर तुमची राहण्याची व्यवस्था इथेच करू का? अहो नाही नाही, काही हरकत नाही. म्हणजे मी आता निघतच होते, शेवटची बस मिळेल ना मला. चला येऊ मी. आम्ही येतो सोडवायला. अहो काही हरकत नाही, येते मी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मायो मायो काका थांबा. विटूच्या वाडीची बस आता येईलच ना? शेवटची बस तर केव्हाच गेली. गेली? अयो मायो आता कशी जाणार मी? तुम्ही एक काम करा, तालुक्याला जावा, तिथे तुम्हाला बस भेटेल. ती किती वाजता असेल? नाही होत आहे ते काही सांगता येणार नाही. मायो मायो लयच उशीर झाला. हुकुमशाहीला टाकू मोडून अधोक्षज महाराजांना देव निवडो. हुकुमशाहीला टाकू मोडून अधोक्षज महाराजांना देव निवडो. हुकुमशाहीला टाकू मोडून अधोक्षज महाराजांना देव निवडो. अधोक्षज महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदू बॅटरी पण लो झाली. हॅलो आदू. हॅलो हॅलो इंदू. अरे शेवटची बस निघून गेली. आयोजकांमुळे जरा उशीर झाला बघ. आणि फोनची बॅटरी पण संपत आली आदू. अरे बापरे, आता कशी येणार तू? काय माहित आता. नाही तर थांब, मी येतो तुला घ्यायला. हॅलो हॅलो इंदू. इंदू हॅलो हॅलो. हॅलो झाला स्विच ऑफ. कशी जाऊ मी आता? दादा 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 थांबवा थांबवा थांबवा. इंद्रायणी, तू एवढ्या रात्री इकडे काय करतेस? घरीच निघालीस ना? चल सोडतो तुला. अगं मी खाणार नाहीये किंवा मारूनही टाकणार नाहीये तुला, विश्वास ठेव. नाही म्हणजे तू असा इकडे अचानक. अगं फक्त निमणीतलीच माणसं आजारी पडतात असं नाही, इथली सुद्धा पडतात. पेशंट बघायला आला होतास? अगं मी सरपंच पदाच्या निवडणुकीला जरी उभा राहिलो असतो ना, तरी माझ्या डॉक्टरकीचा पेशा अजून सोडला नाहीये मी. आणि मुळातच मी एक रिस्पॉन्सिबल डॉक्टर आहे, यावर शंका घ्यायची काही गरजच नाही. असो, बराच उशीर झालाय, तुला आता काही बस रिक्षा वगैरे मिळणार नाही. बस गाडीमध्ये मी सोडतो तुला. तुझं घर माहितीये मला. नाही नको नको, मी माझी जाते. ठीक आहे, तू एक काम कर, अधोक्षजीला फोन कर, तो घ्यायला येईल ना तुला. तोवर थांबतो मी. काय झालं? एवढं तर करूच शकतेस ना तू. नाही ना, फोनची बॅटरी गेली. अरे बाप रे, आता मात्र हद्द झाली हा इंद्रायणी. अगं अनोळखी गाव, फोनची बॅटरी डेड, आता तुला रिक्षा बस काही मिळणार नाही, तरीही तू माझ्या बरोबर यायला तयार नाही. की एकमेकांना परके झालोय का आपण? म्हणजे नातं म्हणून सोड, पण माणूस म्हणून तरी ओळखतो ना आपण एकमेकांना. आणि मी काही रस्ता वाकडा करत नाहीये. तुला जिकडे जायचं तिथेच मलाही जायचं. ठीक आहे,
मी आपलं सौजन्य म्हणून विचार. बंद का लागतोय? हॅलो. हॅलो हॅलो नंदन भाऊ, सॉरी रात्री फोन करतोय, पण ती इंदुताई व्यवस्थित पोचल्या हे सांगण्यासाठीच फोन केला ना. अहो नाही, इंदू पोहोचलीच नाही अजून. असं कसं? ते केव्हाच गेल्या इथून. तिचा फोन पण लागत नाहीये. रस्त्यात असेल, मग येत असेल. थँक्यू. ठीक आहे. आदू, अरे चल ना, लोक थांबलेत. हा चल. अरे गोप्या, इकडे कुठे निघालास तू? हा तर विठूच्या वाडीचा रस्ता नाहीये. अगं हा शॉर्टकट आहे. अरे तो चांगला रस्ता नाहीये, जंगलातून जातोय. तिकडून नको जायला. तू कधीपासून घाबरायला लागलीस? आठवतंय ना त्या कीर्तनकार मांजरेकरांच्या मुलाला जंगलामध्ये सोडलं होतं तेव्हा त्याला वाचवायला गेली होतीस तू रात्री एकटीच. तेव्हा पर्याय नव्हता. आता रिस्क कशाला घ्यायची गोपाळ? रिस्क काय त्याच्यामध्ये? आणि कुठला प्राणी वगैरे आला तर काही होणार नाही आपल्याला. गाडीमध्ये होता आपण. गोपाळ, अरे रस्ते खराब झालेत, काही प्रॉब्लेम झाला तर अडकून पडू आपण. काही होत नाही ग. खूप रात्र झाली आहे गोपाळ. हा मग तुला झोप आली असेल तर झोप ना तू. मला घर माहितीये तुझं, मी बरोबर घेऊन जाईन तुला. अधोक्षज आठवण काढतोय वाटतं. थांबली ना उचकी? आता मी असताना दुसऱ्या कुणाचीच आठवण येणार नाही तुला. मी बघल मला काय करायचं ते. आता नाही आठवण काढत ना अधोक्षज? काका काकीला उगीच कशाला टेन्शन मध्ये टाकू. राहू दे. आदू, काय रे, अजून झोपला नाही? नाही ते आपलं, तुम्ही कस काय जागा अजून? अरे आज काय केल्या, झोपच येत नाही बघ मला. शकूचा डोळा लागलाय, आता मी जाऊन पडणार. इंदू आली ना कीर्तन करून शिरपूरहून. अरे उशीर झालाय खूप, अजून नाही आली. फोन नाही का केलास? अरे काका, फोन बंद लागतोय तिचा. अरे अधोक्षज, बर मला काय म्हणायचंय, मी महाले सरांना बोलावून घेतो. अरे त्यांचा मेहुणा शिरपूरलाच असतो. आता फोन लागत नाही म्हणतोयस तर असं कर, तू महाले सरांना घेऊन जाऊन ये शिरपूरला. बघ काय ते, मी बोलावून घेतो त्यांना. हा
इंद्रायणी, उद्याची सकाळ तुला आयुष्यभर लक्षात राहणारी असेल. मी म्हणत होते तुला या रस्त्याने नको यायला. आता काय करायचं? आता काय, आता आलो ना. तू करणार आहे गाडी लवकर सुरू. अगं मी काही मुद्दाम करत नाहीये, बघ गाडी सुरूच होत नाहीये. तू काही काळजी करू नको. मला तुझं घर माहिती आहे, मी बरोबर घरी घेऊन जाईन तुला. तुला झोप आली असेल तर तू झोप, आराम कर, मी बघतो. झोप इंदू, झोप. कारण उद्याची सकाळ तुझी झोप उडवणारी असेल.